धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आहोत साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यामधील या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. त्या बात एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजेत. मला एक किस्सा इथे आवर्जून तुम्हाला सांगायचं होतं की एकदा माझा मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, तुला सांगतो आशिष, माझी बायको इतकी माझ्या बरोबर भांडते ना, इतकी भांडते ना, इतकी पिर 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 चिडचिड करत असते ना, घरात राहवतच नाही मला. मी काय करू, मला सांग ना. मी म्हटलं 1 मिनिट, मला एक सांग, तिचा आवडता पदार्थ कुठला? तो म्हणाला मला माहित नाही. बरं तिला कुठली भाजी आवडते? मला म्हणाला माहित नाही. बरं तिची स्वीट डिश काय? तो म्हणाला मला माहित नाही. म्हटलं अरे तुला काहीच माहिती नाहीये. म्हणजे काय की बाबा तुझ्या आईने तिला सांगितलं असणार की या घरामध्ये तुझ्याच आवडीचं बनवलं गेलं पाहिजे, पण तिच्या आवडीनिवडीचं काय? म्हणून एक दिवस तिच्या आवडीनिवडीचं सगळं करून बघा, संसार सुखाचा होऊन जाईल. सांगायचं तात्पर्य काय की संसार सुखाचा आनंदाचा करायचा असेल ना, तर दोघांच्याही आवडीनिवडीचा तितकाच विचार केला गेला पाहिजे. आणि विशेष म्हणजे काय माहितीये ना, त्या ताईला ना तिचा स्वतःचा वेळ दिला पाहिजे हक्काचा. आणि त्यासाठी 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलेलो आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आणि तायांबरोबर त्यांचा घरातला शेंडेफळ सुद्धा आहे, म्हणजे मी, जो तुमच्या बरोबर मजा मस्ती करणार आहे. पण त्याआधी ताया माहेरी आलेत म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी या तर होणारच. जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सुवर्णा नानसू पवार. माहेर कुठलं? माझं माहेर फलटण. आणि सासर? सासर साताराच. फलटण वरून इथे साताऱ्याला तुम्ही आलात. खूप असा वेळ लागला ऍडजस्ट करायला वगैरे? हा लागला ना. लागला. काय काय ऍडजस्ट करायला लागलं? थोडं वेगळं म्हणजे माझं माहेर फलटण, थोडं ग्रामीण भाग आला. एकदम शहरात आल्यानंतर थोडं ऍडजस्ट करायला थोडं ही झालं म्हणजे थोडे दिवस तरी. अच्छा, कुठला प्रसंग असा आठवतो तुम्हाला माहेरपणी किंवा बालपणातला? मी माहेरी म्हणजे माझी आई अशी होती ना की म्हणजे गेली आई, मी आईकडे गेल्या, मी म्हणे आईला आपलं मी शेअर करायची काही गोष्टी. आई म्हणायची असं घाबरायचं नाहीये, जंगलातून वाघ येतो, वाघाला शेळी दिसते, आता तो शेळी घाबरली तरी तो खाणार आहे आणि धैर्य दाखवून गेलं तरी तो खाणार आहे. म्हणून नेहमी आपण धैर्य दाखवूनच आपण चालायचं. म्हणजे माझ्या आईचं हे वाक्य मला खूप आठवतं. पण मग जेव्हा तुम्ही सासरी जात होता तेव्हा काय आईने तिची एक आठवण म्हणून असं काय दिलं होतं तुम्हाला? माझी आई नेहमी म्हणायची, म्हणजे नेहमी मोठ्यांचा आदर करायचा. म्हणजे कुठल्याही गोष्टीला म्हणजे आपल्याला कुणी विरोध केला आपण नेहमी कमीपणा घेऊन चालायचं. पुढचे दिवस एवढे येतात की आपण त्याच्यातून बाहेर पडलो की आपल्याला उद्या 4 लोक आपल्याला बोलते खरंच ही सगळ्यात छान आहे मुलगी. म्हणजे आई वडिलांचं नाव असं काढायचं. माझ्या आईचं नेहमी वाक्य असायचं. म्हणजे वा, किती छान, किती सुंदर. आणि काय आई कुठल्या नावाने हाक मारायची, आई किंवा बाबा? आई माझी अक्की म्हणून हाक मारायची. अक्की? अक्की. क्या बात आहे, अक्की. हो. पण असं काय एखादा प्रसंग आठवतो की तो प्रसंग म्हणजे डोळ्यासमोर आला की डोळ्यातनं पाणी येतं? म्हणजे माझ्या आईला हार्टचा त्रास होता. माझ्या आई शेवटच्या स्टेपवर होती, तिचं ओपन हार्टचं ऑपरेशन करायचं होतं. तर आईला अशी थिएटरला न्यायची होती. तर माझ्या आईनं भावाचा माझ्या दोघांचा हात धरला आणि म्हटली, माझ्या आईचं नाव पार्वती होतं. तर म्हणायची माझी ही गौरी गणपती असताना मी का कुणाला घाबरू, म्हणजे मी अशीच हसत जाणार आहे, मी अशीच हसतच माघार येणार आहे. म्हणजे हे आईचं शेवटचं वाक्य आहे माझ्या. म्हणजे वा, किती सुंदर. आणि म्हणजे शेवट अशी स्माइल देत गेली, म्हणजे की मला म्हटली की मी जाताना रडायचं नाहीये, मला हसत थिएटरमध्ये पाठवा. म्हणजे आमच्या दोघांचा हात धरला, म्हणली तुम्ही दोघं हसा, मी आज जाताना तुम्ही रडायचं नाहीये. म्हणजे तिला माहित होतं की 1 तासात मी म्हणजे राहणार आहे की नाही राहणार आहे. म्हणजे आम्हाला इतका आधार दिला की म्हणायची तुम्ही दोघं घाबरायचं नाही, तुम्ही दोघं वाघासारखं असताना मी कशाला घाबरू म्हणायची. मला देव जरी नेला आला तरी माझी 2 मुलं मला घेऊन येणार आहेत माघारी. म्हणजे तिचा इतका आमच्यावरती म्हणजे हे होता, असं म्हणजे खूप आईसाठी हे केलं ना की आई म्हणले की हे होतं म्हणजे असं. खूप छान ताई, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. तुम्ही बसू शकता.
ताई तुमचं नाव सांगा. सासरचं सांगू की माहेरचं? मी माहेरच्या आठवणी म्हटलं. बरं आधी माहेरचं सांगा. स्वाती अशोक कणेरकर माझं नाव. हा बारामतीचं माझं माहेर. अच्छा. आणि सासरचं नाव काय? स्वाती विठ्ठल भोसले. स्वाती विठ्ठल भोसले. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? आत्ता 15 चालू. 15 वर्ष झालेली आहेत. काय तुम्ही असे माहेरचे आठवण सांगाल किंवा असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवते की जेणेकरून तो आठवला की डोळ्यात तसं नेहमी पाणी येतं आणि असं खूप भावूक व्हायला होतं? तसं तर डोळ्यात पाणी येण्यासारखे प्रसंग माझ्या माहेरात खूप कमी होते, कारण मी माझ्या वडिलांसाठी मुलासारखी होती. ते मला नेहमी म्हणायचे की तू मुलगा असतीस तर तुझं लग्न मी केलं नसतं, माझ्याशी अशीच ठेवलं असतं. इतकं म्हणजे मी माझ्या वडिलांना सपोर्ट केला खूप. पण तसं तर होत नाही. लग्न झालं पण माझ्या आयुष्यात जसे दुःखाचे प्रसंग होते त्याहीपेक्षा आनंदाचे प्रसंग माझ्या आयुष्यात खूप होते, जे मला माझ्या वडिलांनी दिले. आमची आई कडक होती म्हणजे वळण लावायची, खूप शिस्त होती तिची. पण तसे वडील नव्हते. ते म्हणायचे अजिबात घाबरायचं नाही, तुझी आई रागू दे, तू काय चुकीचं करत नाही हे मला माहित आहे. त्यामुळे वडील नेहमी पाठीशी होते माझ्या. अगदी सासरी नांदायला आल्यावर सुद्धा माझ्या मिस्टरांना ते म्हणायचे, हा माझा मुलगा आहे, मी तुम्हाला दिला आहे, पण बघा म्हणे तुम्ही जशी माझ्याकडे राहिली ना तशीच तुमच्याकडेही राहील. इतका विश्वास माझ्या वडिलांना. पण त्याहीपेक्षा एक आनंदाचा प्रसंग होता. म्हणजे मी शाळेत होते, मला सोडायला व्हॅन वगैरे काही नव्हती. आम्ही आमच्या शाळेपासून चालत जायचो. एकदा मी रिटर्न येत असताना माझी मैत्रीण नेमकी त्या दिवशी घरी राहिली. आम्ही दोघे अगदी हाताला हात धरून यायचो. तेव्हा कितवीत मी 5वी 6वीत असेल. आणि खूप मोठा चौक आहे, जसं आपला पवई नाक्यावरचा चौक आहे तसा मोठा चौक होता. आणि त्या चौकात आल्यानंतर ना मला सुचेनाच, सगळ्या बाजूनी गाड्या आल्यानंतर ना काय करायचं म्हणून मी हातातलं दप्तर बॅग सगळं फेकलं खाली आणि मध्येच बसले. आणि इतक्या जोरात भोकड पसरलो की त्या सगळ्या गाड्या थांबल्या कोणीच्या. आणि ती लोक मला हाताला लागली. हो का तर ही मुलगी का रडतीये? मी तर गाड्यांना पाहून रडलेले. आणि मग तिथले पोलीस आले. ते पोलीस मला म्हणाले, अगं ताई सगळ्या ट्रॅफिक तर तू जाम केलं, तू का भोकड पसरले, उठ म्हणे पहिली. सगळी लोक मला इतकी हसली. त्यानंतर मी एवढी घाबरली होती की माझं सगळं घाबरलेलं सगळं निघून गेलं. मग त्याच काकांनी मला चॉकलेट वगैरे दिलं, पाणी पाजलं. आणि मग मी घरी आले. आणि मग घरी आल्यानंतर मला इतकं वेड्यासारखं झालं की अरे आपणच सगळ्याला थांबवलं ना, आपणच रडलो. म्हणून आमच्या वडिलांना सांगितल्यावर आमच्या वडिलांनी तर म्हटले, अरे तू एवढं सगळं झालं तरी तुला भीती नाही वाटली? अहो म्हटलं खूप वाटली होती, पण त्या पोलिसांनी सगळी घालवून टाकली. अशी मज्जा झाली होती. तर मग आता तसं काही करत नाहीत ना? आता भाऊजी व्यवस्थित काळजी घेतात ना? वडिलांच्या पेक्षा जास्त. वडिलांपेक्षा जास्त. क्या बात आहे, खूप छान. ताई तुम्ही बसू शकता. माहेरच्या आठवणीमध्ये सगळ्या ताया खूप भावुकत्या होतातच. आणि अर्थातच कारण माहेर हा विषयच तसा आहे, कारण सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येत असतात. आणि विशेष म्हणजे मला इतकं छान वाटतं ना की इथे आल्यानंतर सगळ्या ज्या ताया अगदी मनातलं अगदी व्यक्त होतात. हे वातावरण इतकं जरा सगळं आता भावूक झालेलं आहे. त्या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्यासाठी, हे वातावरण खेळीमेळीचं करण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या खेळाच्या पहिल्या भागाकडे. आणि अर्थातच त्याच्यासाठी आपल्याला 15 ताया हव्यात. तर त्यासाठी आम्ही लकी ड्रॉ काढणार आहोत. ज्या तायांच्या हाताला लाल रंगाच्या चिठ्ठ्या लागतील 15, त्या 15 ताया आपल्या आजच्या या खेळामध्ये सहभागी होतील. तर मला सांगा, लाल रंगाची चिठ्ठी कोणाकडे होती? त्याने हात वरती करायचे. लाल रंगाची चिठ्ठी ज्या ताईंच्या हातात आहेत त्या 14 जण या खेळामध्ये सहभागी होणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि लकी ड्रॉ मधून 14 ताया इथे आता सज्ज झालेल्या आहेत. 14 तायांमधनं 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये. आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळात. आणि तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा. पण संगीत खुर्ची साधी सुधी नाहीये. ही जी तुम्हाला बाजूला खुर्ची दिसते ती
मानाची खुर्ची आहे आणि या मानाच्या खुर्चीसाठी ती संगीत खुर्ची असणार आहे, चुरस असणार आहे त्या 2 तायांमध्ये. आणि त्या 2 तायांपैकी जी ताई ही मानाची खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या भागाची हुकमाची राणी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा खेळ जो आपण स्टॅच्यू खेळायचो तसाच आहे. ह्यामध्ये फक्त काय होणार आहे की म्युझिक वाजणार आहे, संगीत वाजणार आहे. संगीत वाजल्यानंतर सगळ्या ह्या ज्या 14 ताया आहेत त्यांनी अगदी बेभान होऊन नाचायचंय. चला तर मग सुरू करूया, पण त्यासाठी म्युझिक प्ले. ओहो ये बात. बापरे. ओहो मी काय नाही केलं, मला सोडा, माझा काश. या ताई तुम्ही सुद्धा बाद झालेले आहेत. अरे बापरे, जवळजवळ ट्रान्झिस्टर कानाला लावलेला आहे, रेडिओ. काय कोण झालंय नाही सांगायचं. मावशी तू हल्लीयस, तू बाद झालीये मावशी. अरे डोळे मिसकवते ना मावशी, बाद झाली तू. क्या हल्ल्या आता या ताई तुम्ही बाद. क्या बात आहे. आणि 4 ताया बाद झालेल्या आहेत आणि या खेळातून या 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि ह्यातली होणार आहे हुकमाची राणी. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि ह्या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये आणि ज्या खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा. हा खेळ असा आहे की ताईंच्या समोर काही प्लॅस्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे आहेत. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. रिंग झाल्यानंतर ती रिंग अशी पूर्ण आपल्या अंगाभोवती घ्यायची आहे हा आणि उड्या मारत मारत जायचं. उड्या मारत परत ती जी तुमच्या समोरची जी सफेद लाईन दिसते ती लाईन पार करायची आहे. ज्या पहिल्या 5 ताया ती सफेद लाईन क्रॉस करतील त्या जातील आपल्या पुढच्या खेळाकडे. कळलेले तुम्हाला खेळ न ताई? कळलेले की ना? कळले का नाही कळले कळतच नाहीये. कळले नक्की ताई? तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे हा? आणि कशा उड्या मारणार तुम्ही? दाखवा कशा उड्या मारणार. हा दाखवा. अरे बापरे, अरे बापरे. ठीक आहे, चला तर सुरू करूया आपला हा खेळ. पण त्यासाठी 1 2 1 2 3. व्हेरी गुड, क्या बात है. हा क्या बात है, व्हेरी गुड. हा मस्तच, व्हेरी गुड, क्या बात है. अरे बापरे, ये 5. हा व्हेरी गुड. पुन्हा एकदा करावं लागेल. लवकर पुन्हा एकदा करावं लागेल इथून. हा इथून पुन्हा येते का तुम्ही? सरकार केले. व्हेरी गुड. हा एक मिनिट ताई इकडे या. ताई इकडे या तुम्ही. मला आत्ता कळलेलं की सर्कल गोल असं पण असू शकतं. हा जवळजवळ प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. अरे बापरे, जादू चालूच आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि या 5 ताया आपल्या या खेळामध्ये इथे आलेल्या आहेत आणि हा खेळ आहे लगोरी. पण तुम्हाला सांगतो की मी ना
म्हणजे गेला 1 तास ना मी त्या सुईमध्ये ना धागा ओवायचा प्रयत्न करतो, पण माझ्याने काही होईना. हा थोडा कट करूया, थोडा कट करूया, असं करत अख्खा धागा संपला. पण धागा काही त्या सुईमध्ये ओवला जात नव्हता. पण आता या ताईंना इथे सुईमध्ये धागा ओवायचा तर आहेच, पण सुईत धागा ओवल्यानंतर सुई असं ओरडायचंय. हा सुई प्लस पुढे जाऊन ह्या लगोऱ्या लावायच्या आहेत आणि लगोऱ्या लावल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि ती पुढची सफेद लाईन पार करायची आहे. ओके, चला तर मग सुरू करूया. 1 2 3. हे बात हो सुईत सापडत ना धागा सापडत. हा ते होणारच होतं. हा लवकर लवकर. हा हे बघ सुई. हा हा हळूहळू. हा हरकत नाही. व्हेरी गुड. हा बघूया इथे. हा व्हेरी गुड. जरा कॅमेरा इथे आणा, पॅन करा. इथं कोण होती ताई? जरा इकडची ताई इथे या. आणि ह्या ताईंनी ज्या काही लगोऱ्या इथे लावलेल्या आहेत, कुठली पद्धत आहे लगोरी लावायची? पडली ती. असं कसं पडली ती? हा हरकत नाही, पण खूप चांगला प्रयत्न केला होता तुम्ही. क्या बात है, व्हेरी गुड. आणि आजच्या आपल्या ह्या शेवटच्या खेळामध्ये 2 ताया ह्या आपल्या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहेत. आणि आपला शेवटचा खेळ अर्थातच संगीत खुर्ची. आणि या संगीत खुर्चीमध्ये जी ताई ही खुर्ची पटकवेल, ही मानाची खुर्ची पटकवेल, ती असणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. तिचं नाव सांगा ताई. स्मिता भैरसाळ. भाऊजी काय करतात? भाऊजी पुण्याला आहे जॉबला. भाऊजी पुण्याला आहेत जॉबला. 9 वर्ष झालेली आहेत. 9 वर्ष. हा एक मुलगी माझी इथं आहे. हा प्रगती काय तर एक मुलगी आहे माझी तिथे. त्या टीचर आहेत ना माझ्या. मी स्कूलमध्ये होते त्यांच्या स्कूलमध्ये होतात तुम्ही. क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई तुमचं नाव सांगा. दीपाली सयाजी शिंदे. दीपाली ताई किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष. काय आर्थिक परिस्थिती वगैरे सगळी छान आहे. आर्थिक सगळी चांगली आहे. काय प्रगती? प्रगती आर्थिक प्रगती जी केली तीच प्रगती जास्त. तीच आहे. चला हरकत नाही. आता ह्या शेवटच्या खेळामध्ये काय प्रगती होणार आहे, कुठली ताई प्रगती करून जिंकणार आहे आणि ही खुर्ची पटकवणार आहे ते बघूया. दोघी ताईंना खूप खूप शुभेच्छा. संगीत सुरू झाल्यानंतर नाचत नाचत या खुर्ची भोवती फिरायचंय कंपल्सरी. आणि त्या ज्या रेषा दिसतात सफेद, त्या रेषेच्या मागून फिरायचंय. ओके, आता मी जे करते ते करून दाखवायचं. माईक जरा. त्यासाठी क्या बात है, म्युझिक प्लीज. हा कुठला डान्स आहे? ये बात. ये बात. ओहो. क्या बात आहे, हुकमाची राणी आहे या ताई. कोर्टात खाण्या होऊन जाऊ देत. ताई बसू शकते. ही तुळस माझ्याकडून आणि ही तुळस घरासमोर लावायची आहे. आणि जेव्हा जेव्हा या तुळशीकडे बघशील तेव्हा कोणाची आठवण काढशील? सन मराठी आणि सखा सोहळ्यांचा. म्हणजे माझी काढणार नाही. इतना महिने भांडा घासा फिर भी दूध नासा. माझी आठवण काढायची, भावाची आठवण काढायची. तुळशीकडे काढणार ना. व्हेरी गुड.
वाटलं होतं असं आज मी होईल हुकमाची राणी? नव्हतं वाटलं, पण मला माझी मुलगी सांगत होती की नाही तूच होणार म्हणून. क्या बात आहे. बघितलं लहान मुलांचा देव ऐकतो. पार्टिसिपेट पण मला तिनेच व्हायला सांगितलं. हो की नाही? सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. मंडळी, आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली ही ताई. पण तुम्हाला सांगू का, आपल्या प्रत्येक घराघरामध्ये एक अशी हुकमाची राणी असते आणि ती हुकमाची राणी असते म्हणूनच आपण बाहेर ऑफिसला जात असतो, बाहेरची कामं करत असतो, अख्खं जग जिंकू शकत असतो आपण. त्यामुळे घरातल्या या हुकमाच्या राणीचा आदर करा, तिला किंमत द्या, तिला जपा, तिचं कौतुक करा, तिच्यावरती भरघोस प्रेम करा आणि मग बघा संसार कसा अजून खुलतो ते. तेव्हा कुठेही जाऊ नका. आजच्या भागापुरता मी इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणी सोबत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.